हनुमान दाभाडेसाठीचा पहिला चेंडू पॉइंटच्या दिशेने खेळलाय. चेंडू वन बाउंस सीमारेषा पार. पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय सतीश शिदेवकर यांच्यावरती आक्रमण चढवले गेले. सुरुवात मात्र चांगली होताना पाहते आणि या सुरुवातीनं नक्कीच 4 धावा धावफलकावरती लागल्या जातील पियुष फायटर संघाच्या समोर. पॉवर प्लेचं असणारं षटक, त्या षटकाचा नक्कीच पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न. चेंडूला पुन्हा एकदा टोलवलंय. चेंडू सीमारेषेच्या दिशेने जातोय. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी चांगलं होते. अखेरच्या टप्प्यामध्ये चेंडूला अडवलं जाते. तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये 2 धावा घेण्यापासून मात्र नक्कीच रोखू शकणार नाही. 2 धावेनं पुन्हा धावफलक पुढे सरसाविले. 6 धावा धावफलकावरती. 40+ खेळाडू आपण पाहतोय हनुमंत दाभाडे, सतीश देवकर पुन्हा एकदा. परंतु आता क्षेत्ररक्षण तिथे असेल. फटका मात्र चांगला सजवला होता. 1 धाव त्या ठिकाणी. गोलंदाजीमध्ये केलेला बदल, चेंडूची लेंथ लाईन थोडीशी मागे खेचली गेली त्या ठिकाणी. पॉइंटच्या दिशेनं पुन्हा गलीच्या दिशेनं ज्या धावा येत होत्या नक्की त्याच धावा तिथे रोखण्याचा प्रयत्न केला गेला. सतीश देवकर पुन्हा सज्ज. पुढील चेंडू आता मात्र फलंदाजाला त्या ठिकाणी निस्तब्ध करून ठेवलंय. कमबॅक चांगलं पाहायला मिळतंय. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर तदनंतर मात्र त्यानंतरच्या चेंडूवरती 2 धावा, मग 1 धाव, मग डॉट बॉल. म्हणजे चेंडूमध्ये नक्की सुधारणा पाहायला मिळते. पुढचा चेंडू पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. कमबॅक पाहायला मिळतंय. सतीश देवकर चांगली गोलंदाजी. क्रिकेटचा असणारा अनुभव. आता मात्र चेंडूला उंच टोलवलंय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. झेल घेतला जाणार का? अप्रतिम झेल घेतला जातोय त्या ठिकाणी. अप्रतिम झेल. नक्कीच सतीश देवकर आपल्या शेवटच्या चेंडूवरती एक बळी घेतील. चांगल्या प्रकारचं कमबॅक पाहायला मिळते. झेलही तितका सुरेख. पहिला गडी मात्र नक्कीच हादरा त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये बसतोय. पहिल्या विकेटचं पतन होतंय. रमेश सिंगच्या रूपानं नक्कीच मैदानाच्या बाहेर जावं लागेल. धावफलकावरती जर नजर टाकली तर फक्त 7 धावा धावफलकावरती आहेत. जर तुमच्यामध्ये हिम्मत असेल तर या आणि मला कैद करा. त्यावेळेस मात्र लोकोजीराव जाधवांच्या हातातली शमशेर गळली गेली. प्रेमाचा पाजर फुटला आणि हा प्रेमाचा पाजर फुटलेल्या बापानं जिजामातेंना अलगद आपल्या गळ्याशी लावलं. कमरेचा शेला काढून दिला आणि सांगितलं की आता माझ्या येणाऱ्या नातवाला देण्यासाठी माझ्याजवळ काहीही नाही. हा शेला मायेची ऊब म्हणून त्याला दे. आणि पुन्हा निजामाच्या दरबारामध्ये लोकोजीराव जाधव गेले असताना त्या ठिकाणी निजामानं मात्र त्यांना नक्कीच त्या ठिकाणी हत्या केली गेली. लोकोजीराव जाधव संपले गेले. इकडे शिवनेरी किल्ल्यावरती त्याच वेळेस काय झालं. एक काळी सह्याद्री हसला आनंद त्याला कसला. कारण या शिवनेरीवरती या जगाचा पाठीरागा हिंदवी रेषा पार उत्तुंग गगनभेदी षटकार पाहायला मिळतोय. हनुमंत दाभाडे यांच्या बॅट मधून आक्रमण चालवलं गेले. सेमीफायनलचा असणारा थरार. दोन्ही संघ अतिशय तुल्यबळ संघ. गोलंदाजीचा फलंदाजीचा नजरानं जर दोन्ही संघांकडे पाहिला तर चांगल्या बलाढ्य ताकदीचे नक्कीच खेळाडू त्या ठिकाणी पाहायला मिळतील. आणि एवढ्या बलाढ्य ताकदीचे खेळाडू असताना पाहता आपण 40+ खेळाडू हनुमंत दाभाडे काय फटका सजवला होता. पुढचा चेंडू आता कोलोर पद्धतीचा क्षेत्ररक्षकाकडून झालेली चूक. ही चूक किती महागात पडणार. 1 धाव. पुन्हा एकदा आपल्याला चूक पाहायला मिळते. परंतु त्या ठिकाणी धाव घेण्याचा कुठलाही प्रयत्न दिसत नाही. चौदा धावा धावफलकावरती. 2 चेंडू दुसऱ्या षटकातील. त्या ठिकाणी गोलंदाजाचं मनोबल वाढवण्याचं काम नक्कीच क्षेत्ररक्षकांकडून केलं जातं. कारण क्षेत्ररक्षण जितकं चांगलं होईल तितकं मार्जिन गोलंदाजाला मिळत असतं.
डॉट पद्धतीचा चेंडू येते, तितकं चांगलं यष्टीरक्षण पाहायला मिळतंय आपल्याला यष्ट्यांच्या पाठीमागे सतीश देवकर यांच्या रूपानं. फलंदाजाला त्या ठिकाणी थांबून ठेवलं होतं. नवीन बॅटर आपण पाहतोय प्रशांत हांडे मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. बॅटचा आणि चेंडूचा कुठल्याही प्रकारचा संपर्क नाही, शांततेचं वातावरण मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र झेलचं अपील केलं जातंय. पंचांचं बोट मात्र आकाशाकडे उंचावलं जातंय आणि आकाशाकडे बोट उंचावत असताना फलंदाजाला मैदानाच्या बाहेर जावं लागेल प्रशांत हांडेच्या रूपानं. दुसरा धक्का मात्र नक्कीच पियुष फायटर संघाला बसतोय. लवासा फायटर संघामध्ये आनंदाचं वातावरण नक्कीच त्या ठिकाणी निर्माण झालेलं पाहायला मिळतंय. मैदानाच्या बाहेर जाता आता काहीतरी कानमंत्र मात्र नक्कीच त्या ठिकाणी हनुमंत दाभाडे यांच्याकडून दिला जातोय. सेमीफायनलचा असणारा थरार, मेगा फायनलच्या सामन्यामध्ये जायची असणारी ओढ नक्कीच इथून दोनही संघांना असणार आहे. पहिल्या चेंडूवरती आपण पहिलं षटक पाहिलं होतं. पहिल्या चेंडूवरती सतीश देवकरांनी 4 धावा काढल्यानंतर मात्र नक्कीच कमबॅक केलं होतं. एका विकेटचं चांगलं पतन झालं. फक्त 7 धावा खर्च केल्या होत्या, म्हणजे उर्वरित 5 चेंडूमध्ये 3 धावा देऊन 2 निर्धाव चेंडू टाकत एक विकेट घेतली होती. खूप चांगल्या प्रकारचं हे झालं. त्यालाच अनुसरून पहिल्या चेंडूवरती 6 धावा आल्यानंतर आता कुशल कोरडे चांगल्या प्रकारची गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती 6 धावा आल्यानंतर तदनंतरच्या 3 चेंडूमध्ये 1 विकेट आणि 1च रन खर्च केलाय. म्हणजे गोलंदाजीचा नक्कीच टिचून मारा पाहायला मिळतोय. मोठी धाव संख्या त्या ठिकाणी होऊ द्यायची नाहीये. कमीत कमी आव्हान कसं आपल्याला मिळेल तर समोर नक्कीच पियुष फायटर संघाचा जर विचार केला तर त्यांच्याही मनामध्ये कुठे जास्तीत जास्त धावा नक्कीच एक तगडं आव्हान टार्गेट लवासा फायटर संघासमोर ठेवण्याचा मानस असेल. जाऊया पुढील चेंडू. आता मात्र फटका चांगला सजवलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नसणार आहे. पंच कळवतील 1 बाउन्स. चेंडू सीमारेषा पार. 4 धावांसाठी चौकार येतोय. या चौकारानं धावफलकामध्ये नक्कीच बदल होईल. धावफलकावरती जर नजर टाकली तर धावफलक जाऊन पोहोचेल 18 धावा. या षटकातील 1 चेंडू शिल्लक असताना पॉवर प्लेची असणारी ही 2 षटकं, या 2 षटकांमध्ये नक्कीच धावांना आळा घालण्याचं काम केलं होतं. पुढचा चेंडू हलक्या हातानं सन्मान देऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु गोलंदाजाचंही कौतुक करावं लागेल. निर्धाव पद्धतीचा चेंडू आलाय आणि 2 षटकं या ठिकाणी संपल्यात. 2 षटकांनंतर 18 धावा धावफलकावरती लागल्यात. म्हणजे नक्कीच चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. 2 विकेटचं पतन झालंय. पियुष फायटर संघाच्या 2 बळी गेल्यानंतर मात्र नक्कीच त्या ठिकाणी लवासा फायटर संघ 18 धावेवरती रोखून ठेवलाय. आता कुणाला तरी या सामन्यामध्ये पियुष फायटर कडून हनुमंत दाभाडे आपण 40+ प्लेअर पाहतोय. चांगला खेळ आतापर्यंत या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांच्याकडूनही पाहायला मिळालाय. संघाचा संपूर्ण भार, संघाचं ओझं, संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावरती नक्कीच घ्यावी लागेल. संघाला एका चांगल्या स्थितीमध्ये नक्कीच ठेवावं लागेल. तर लवासा फायटरचा प्रयत्न असेल की जास्तीत जास्त धावा कशा रोखल्या जातील. किती धावांचं लक्ष नक्कीच लवासा फायटर संघासमोर ठेवलं जाणार पियुष फायटर कडून आपल्याला पाहायला मिळेल. क्रिकेटचा खेळ असणारा अनिश्चिततेचा खेळ आपण पाहिलं होतं. सुनील येवले नावाचा या आधीच्या सामन्यामध्ये खेळाडू अर्धशतकीय कामगिरी केली होती. बॅटिंग करत असताना, फलंदाजी करत असताना अर्धशतकीय कामगिरी केली आणि त्याच्याच वरती विशाल शिंदे म्हणजे कामोठे या ठिकाणी एकाच संघाकडून खेळणारे 2 खेळाडू आमने सामने आले. विशाल शिंदेने लगातारच्या 4 चेंडूवरती 4 षटकार मारले. सुनील येवलेने अर्धशतकीय कामगिरी करत असताना प्रेक्षकांना जेवढं मंत्रमुग्ध करून टाकलं होतं त्याची पूर्ण वसुली विशाल शिंदेनं मात्र नक्कीच पुढच्या इनिंग मध्ये करून घेतली. सुनील या नावाला खरं जर पूर्णत्व पाहिलं तर मिळतं ते म्हणजे आपल्या भारताचे महान क्रिकेटर सुनील गावस्कर यांच्याकडून. हनुमंत दाभाडे यांच्यासाठी पुढे चेंडू मोठा फटका खेळण्याचा तर नक्कीच प्रयत्न केलाय, परंतु प्रयत्न त्या ठिकाणी फेटाळून लावलाय. चांगल्या पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतोय. 1 धाव चेंडूवरती येईल. तर प्रेक्षकांसाठी एक माहिती म्हणून सांगतो की सुनील गावस्कर
हे महान क्रिकेटर सुनील गावस्कर आपल्याला सुनील गावस्कर म्हणून मिळालेच नसते. त्या पाठीमागचा एक किस्सा आहे, मी नक्कीच तुम्हाला सांगून जाईल हा किस्सा काय होता. तोपर्यंत जाऊया पुढील चेंडूकडे. गोलंदाजी मार्कवरती तयार. आता मात्र नक्कीच त्या ठिकाणी एसटी च्या बराचसा बाहेरचा चेंडू. पंच जमिनीला हात समांतर करत कळवतील की वाईट चेंडू येतोय, स्वैर चेंडू येतोय. तर सुनील गावस्कर, ज्यावेळेस सुनील गावस्कर यांच्या आई हॉस्पिटलमध्ये प्रसूत झाल्या त्यावेळेस त्याच हॉस्पिटलमध्ये अजून एक कोळी समाजाची स्त्री प्रसूत झाली होती आणि चुकून पुढचा चेंडू, विकेटचं पतन होतंय, मैदानाच्या बाहेर जावं लागेल बॅट्समनला. दीपक भोसलेच्या रूपानं नक्कीच त्या ठिकाणी पाहतोय आपण विकेटचं पतन होतंय. चांगली गोलंदाजी, कुठल्याही प्रकारचा मोठा फटका खेळून द्यायचा नाही. ज्या प्रकारे सतीश देवकर आणि कुशल कोरडे यांनी गोलंदाजी केली होती ना, तशीच गोलंदाजी काही मैदानाच्या आतमध्ये आपल्याला मंथन डाकी यांच्याकडून पाहायला मिळते. डाकी ब्रदर्स. पाहतोय विकेटचं पतन झालंय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण संदीप पवारच्या रूपानं गोलंदाजी मार्कवरती मंथन डाके असताना चांगल्या प्रकारची गोलंदाजी. सुरुवात ज्याप्रमाणे सतीश देवकर कुशल कोरडे यांनी केली होती त्याचप्रमाणे मंथनची सुरुवात पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये शांत खेळ पाहायला मिळतोय. त्या ठिकाणी पियुष फायटर संघ मात्र नक्कीच 3 विकेटचं पतन करत असताना कुठेतरी थोडासा अडचणीत गावला की काय असं म्हणावं लागेल. हनुमंत दाभाडे अजूनही पिचवरती खेळपट्टीवरती नक्कीच उपस्थित आहेत, पण आता कोणाला तरी मोठमोठे फटके नक्कीच खेळावं लागतील. चांगलं आव्हान समोरच्या संघावरती ठेवावं लागेल, कारण प्रतिस्पर्धी संघासमोर आव्हान ठेवतानाही ते तसं आव्हान ठेवलं पाहिजे की जिथून विजय प्राप्त होऊ शकतो. पहिला चेंडू यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. काय गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाजीचा अप्रतिम नजराना टिचून मारा केला जातोय. विकेटचं होतंय पतन. मी तुम्हाला सांगत होतो की मी तुम्हाला सांगून जाईल की सुनील गावस्कर बद्दलचा किस्सा. ऍक्च्युली सुनील गावस्करांची आई हॉस्पिटलमध्ये असताना त्यांनी एका गोंडस बाळाला जन्म दिला. त्याचवेळी त्याच हॉस्पिटलमध्ये एका कोळी समाजाच्या स्त्रीने एका बाळाला जन्म दिला आणि किस्सा असा घडला की सुनील गावस्कर हे चुकून त्या कोळी समाजाच्या स्त्रीच्या कुशीमध्ये होते. वार्ड हॉस्पिटलच्या वार्ड लोकांकडून झालेली ती चुकी होती. ज्यावेळेस सुनील गावस्करांची आजी हॉस्पिटलमध्ये आली त्यावेळेस त्यांनी त्या वार्ड कमिटीच्या लक्षामध्ये ही गोष्ट आणून दिली की आमचं बाळ बदली झाले, आणि खरंच ते बाळ बदली झालं होतं. म्हणजे जर सुनील गावस्कर हे त्यांच्या आईच्या कुशीमध्ये परत गेलेच नसते तर भारताला एवढा महान मोठा क्रिकेटर भेटलाच नसता. हे या गोष्टीमधून सांगायचं होतं. चला जाऊया पुन्हा मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय बॅक टू बॅक 2 विकेट. विकेट हॅट्रिक वरती पाहायला मिळतोय आपल्याला मंथन डाकी. विकेट हॅट्रिक पूर्ण होणार काय? फटका चांगला सजवण्याचा प्रयत्न केलाय, परंतु गोलंदाजी इतकी अप्रतिम आहे की त्या ठिकाणी फलंदाजाला मात्र नक्कीच त्या ठिकाणी पूर्ण बीट केलं जातंय, निस्तब्ध करून ठेवलं जातंय गोलंदाजाकडून. मंथन डाकी गोलंदाजाला आपण पाहतोय. फक्त 2 धावा खर्च केल्यात आतापर्यंत. 4 चेंडू टाकून दिले, त्यामध्ये एका अवंतर धावेचा भर आहे. धाव फलक अगदी स्थिरावलंय. पुढचा चेंडू फटका चांगला खेळलाय त्या ठिकाणी
आणि क्षेत्ररक्षणही सुरेख पाहायला मिळते. एक धाव घेतली जाणार, दुसऱ्या धावेचा कुठलाही प्रयत्न पाहायला मिळत नाही. एका धावेने धावफलकावरती धाव संख्या जाऊन पोहोचेल 21 धावा. हनुमंत दाभाडे फटका तर चांगला खेळलाय, परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव घेतली जाईल, दुसऱ्या धावेचा कुठलाही प्रयत्न केला जाणार नाही. पाहता पाहता मैदानाच्या आतमध्ये तिसरं षटक संपलंय. 3 षटकानंतर 22 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 4 विकेटचं पतन नक्कीच झालंय. तर या ठिकाणी असिस्टंट कमिशनर ऑफ कस्टम सॅव्हिओ लॅम साहेब यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. या सीएचे प्रीमियर लीगच्या 12व्या पर्वामध्ये सर आपलं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. सर्व सीएचे बांधवांच्या वतीने एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात सरांचं आपण या ठिकाणी स्वागत करूयात. मानाच्या सीएचे प्रीमियर लीग मध्ये सरांचं आगमन या स्पर्धेची शोभा वाढून जाताना पाहायला मिळते. लॅम सर या आणि स्थानापन्न झालेले आहेत. या पुन्हा एकदा स्वागत. नवीन गोलंदाज पाहतोय आपण. वैयक्तिक पहिलं सांघिक चौथं षटक घेऊन खंडूराक्षे गोलंदाजी मार्कवरती. धावफलकाचा जर विचार केला तर 22 धावा 3 षटकं झाले. 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. खंडूराक्षे नवीन गोलंदाज पाहायला मिळतोय. मागील सामन्यामध्ये नक्कीच त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं षटक हाताळताना पाहायला मिळतं. मध्यंतरीच्या काळामध्ये खांद्याला झालेली थोडीशी दुखापत, त्यामुळे मध्ये मात्र नक्कीच खंडूराक्षे गोलंदाजी पासून बराचसा दुरावला होता, परंतु पुन्हा एकदा आपण त्याला गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. आणि सातत्यानं नक्की सीएचे प्रीमियर लीग असेल, सीबी ट्रॉफी असेल, बिग बॅश ट्रॉफी असेल, या ठिकाणी त्याला गोलंदाजी करताना पाहायला मिळतं. खंडूराक्षे पुढचा चेंडू चांगला होता, क्षेत्ररक्षण सुरेख पाहायला मिळते. त्या ठिकाणी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र नक्कीच त्या ठिकाणी हनुमंत दाभाडे मात्र नॉन स्ट्रायकर फलंदाजाला थांबून ठेवतायत. धाव मात्र त्या ठिकाणी नक्कीच घेतली जात नाहीये. जे पहिला चेंडू डॉट येतोय, अक्षरशः पियुष फायटर संघाला धावा जमवण्यापासून रोखून ठेवलंय, थांबून ठेवलंय. खंडूराक्षे पुन्हा एकदा पुढचा चेंडू अचूक टप्प्यावरती टिचून गोलंदाजीचा मारा पाहायला मिळतोय. गोलंदाजाचं मनोबल नक्कीच या 2 चेंडूमुळे वाढलं जाईल. फलंदाजावरती दडपण असेल, कारण धावफलकाचा विचार केला तर धावा पहा 22 धावा लागल्या. चौथं षटक प्रगतीपथावरती आहे, म्हणजे कमीत कमी धावा देण्याचं काम नक्कीच लवासा फायटर संघाने केलंय. पुन्हा एकदा कोलोर पद्धतीचा चेंडू, त्या ठिकाणी गोलंदाजी काय पाहायला मिळतीये. फलंदाजाला अक्षरशः 3 चेंडूवरती नक्कीच निस्तब्ध करून ठेवले. अप्रतिम गोलंदाजीचा नजराणा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये पाणी द्यायचे, षटक संपल्यानंतर पाणी घेऊन जावा. आता मात्र खऱ्या अर्थानं दडपण असणारे फलंदाजावरती, आणि नक्कीच फलंदाज हनुमंत दाभाडे ऑन फायर. जे दडपण होतं ते दडपण नक्कीच कमी केलं, काम केलंय आणि चेंडूला मात्र भिरकावून दिलंय. सरळ सीमारेषा पार येतोय एक खणखणीत षटकार. पुन्हा एकदा फटका चांगला खेळाय. लालू अशोक बोर्डे त्या ठिकाणी चेंडू खाली. डॉट पद्धतीचा चेंडू येणार आहे. 5 चेंडू चौथ्या षटकातील पाहतोय आपण टाकून झालेत. उर्वरित एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि चांगल्या प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळते.
आता धावपालकावरती जर नजर टाकली तर धावफलक 28 धावा धावपालकावरती आहेत. चौथं षटक चालू आहे. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. या चेंडूवरती काय किमया केली जाणार हनुमंत दाभाडे यांच्याकडून? मोठा फटका पाहायला मिळेल काय? कारण इथून जर एक मोठा फटका आला आणि तदनंतरच्या 5व्या षटकामध्ये नक्कीच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. लालू अशोक बोरुडे झेल मात्र सुटला जातोय. एक धाव घेतली जाईल. दुसऱ्या धावेचा कुठलाही प्रयत्न नाही. क्षेत्ररक्षकाकडून झालेली चूक. गोलंदाजाचं नक्कीच कौतुक करावे लागेल. चांगल्या पद्धतीने चेंडू टाकले ते. शेवटचा चेंडू आपल्याला फसवा पाहायला मिळाला. एक धाव घेतली जाईल. एका धावेने धावफलक पुढे सरसावेल. 29 धावा 4 षटक समाप्तीनंतर पाहायला मिळत आहेत. डीजे टॉस साठी सज्ज राहायचं. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणार आहे आणि त्यामुळे विनंती असणाऱ्या वरद लॉजिस्टिक आणि प्रोटॅक दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती असेल आपण या ठिकाणी टॉस साठी ऑलरेडी या इनिंग संपायच्या अगोदरच इकडे यायचंय. तो टॉस होईल. 4 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या 29. जितू भगत. शेवटचं षटक हाणामारीचं षटक आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये 5वं षटक चालू होते. गोलंदाजी मार्कवरती पाहतोय जितू भगत आपण. फलंदाजीवरती अजूनही जे सलामी वीर सलामीचा फलंदाज म्हणून हनुमंत दाभाडे आलेले पाहतोय. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळला जातोय परंतु क्षेत्ररक्षक लालू बोरुडे त्या ठिकाणी चेंडू खाली येईल आणि आता मात्र पहिल्या चेंडूवरती त्या ठिकाणी जितू भगत नक्की सफलता मिळवली जाते. म्हणजे आतापर्यंत हनुमंत दाभाडे आपला पाय रोवून नक्की संघासाठी त्या ठिकाणी उभे होते. 2 चांगले फटके त्यांच्या बॅटच्या राडारमधून पट्ट्यामधून आपल्याला पाहायला मिळाले. आता मात्र स्वतःवरती नाराज असणार आहे कारण पहिल्या चेंडूवरती मोठ्या विकेटचं पतन झाले. मैदान सोडावं लागेल. जितू भगतला मात्र नक्कीच त्या ठिकाणी न्यू बॅटर पाहतोय आपण मैदानाच्या मध्ये अतुलच्या रूपानं. जितू भगत पहिल्या चेंडूवरती मात्र नक्कीच त्या ठिकाणी एक मोठा मासा गळाला लावलाय. पुढील चेंडूवरती काय किमया केली जाणार? त्या ठिकाणी उजव्या यष्टीच्या बाहेर सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु अचूक टप्प्यावरती चेंडू पडल्यानंतर मात्र सरळ यष्टीरक्षकांच्या हातामध्ये जाऊन विसावतोय चेंडू. धावांना नक्कीच त्या ठिकाणी लगाम लावण्याचं काम केलं गेलंय आणि इतकं अप्रतिम केलं गेलंय की धावफलक जर पाहिलं तर पाठीमागचे जवळपास 3 चेंडू धावफलक स्थिरावलेले. कुठल्याही प्रकारचा फेरबदल धावफलकात होत नाही. 29 धावा धावफलकावरती आहेत. आता मात्र फटका चांगला सजवलाय. त्या ठिकाणी चेंडू 1 बाउन्स सीमारेषा पार जाईल. उशिरा का होईना पण संघासाठी नक्कीच धावफलक पुढे जाण्याचं काम करतं. या धावफलकानं 33 धावा धावफलकावरती जाऊन पोहोचतील. उर्वरित 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल या सत्रातील. 5 षटकांचा असणारा खेळ म्हणजे खूप अडचणीत नक्कीच त्या ठिकाणी वरद लॉजिस्टिक पियुष फायटर संघाला नक्कीच आणण्याचं काम केलं गेले लवासा फायटर संघाकडून. मोठा फटका पाहायला मिळतोय.
आणि त्या ठिकाणी तितकं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. फटका चांगला सजवला होता, परंतु क्षेत्ररक्षकानं अप्रतिम झेल त्या ठिकाणी टिपलाय. चला, वरद लॉजिस्टिक्स आणि प्रोटेक्ट दोन्ही संघांना विनंती असेल की आपण संघ नायकांनी या ठिकाणी टॉस करण्यासाठी यायचंय. संदीप घोडके न्यू बॅटर पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. चेंडूला मात्र नक्कीच त्या ठिकाणी खोदून काढण्याचं काम केलंय. एक धाव आली आहे आणि पंचांचा बोट पुन्हा एकदा आकाशाकडे जात आहे. संघाला मात्र नक्कीच त्या ठिकाणी पियुष फायटर संघाला लागलेली गळती म्हणावं की काय. एक येतोय एक जातोय. तू चल मी आ गया. थांबायला मैदानाच्या आतमध्ये कुणीच तयार नाही, उभं राहायलाही कुणीच तयार नाही. नवीन बॅट्समन पाहतोय आपण सागर गायकवाड मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा चेंडू फटका मात्र त्या ठिकाणी फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली होता. एक धाव घेतली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र नक्कीच त्या ठिकाणी असफल ठरतोय आणि शेवटच्या चेंडूवरती मात्र नक्कीच बळी पाहायला मिळतोय. एक धाव आली. धावफलकावरती जर नजर टाकली तर टोटल 35 धावा म्हणजे विजयासाठी 36 धावांचं लक्ष लवासा फायटर संघाला असणार आहे. गोलंदाजी लवासा फायटर संघाकडून जी झाली ती अप्रतिम गोलंदाजी झाली. पहिलं षटक नक्कीच हाताळलं होतं सतीश देवकर सरांनी. फक्त 7 धावा खर्च केल्या त्यांनी. पहिल्या चेंडूवरती 4 धावांचा सामना केला होता, परंतु षटक समाप्तीनंतर 7 धावा होत्या. कुशल कोरडे एक विकेट घेतली होती, 11 धावा खर्च केल्या. त्यानंतर मंथन डाकी 2 विकेट घेतल्या, 4 धावा खर्च केल्या. त्यानंतर खंडू राक्षे 7 धावा खर्च केल्या आणि शेवटच्या याच्यामध्ये पाहिलं आपण जितू भगत फक्त 6 धावा खर्च केल्या. तर नक्कीच धन्यवाद. आपण या ठिकाणी यानंतरच्या सेमीफायनलचा टॉस करतोय. एका बाजूला आपल्याला टीम पाहायला मिळते वरद लॉजिस्टिक आणि दुसऱ्या बाजूला प्रोटेक्ट लॉजिस्टिक. 2 लॉजिस्टिक मधील लढत आहे आणि या महत्त्वाच्या मॅचचा टॉस करण्यासाठी असिस्टंट कमिशनर ऑफ कस्टम सॅव्हिओ लॅम साहेब यांना विनंती असेल आपण टॉस करण्यासाठी या ठिकाणी यायचंय. सर या टॉस करायचं या महत्त्वाच्या मॅचचा आपल्याला. आपले खास प्रमुख अतिथी आज या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन आलेले सॅव्हिओ लॅम साहेब असिस्टंट कमिशनर ऑफ कस्टम. और छापा कॉल केलाय आणि काटा आलाय. काय निर्णय असेल? फिल्डिंग करण्याचा निर्णय असेल. संघ दोन्ही बलंडे आहेत. बॅटिंग करायची आहे, तुम्हाला फिल्डिंग करायची आहे. लवकरात लवकर आपण दोन्ही टीम मैदानाच्या आतमध्ये मॅच संपल्यानंतर लॅम सर याहीकडे रहिये. विनंती असेल आयोजन कमिटीला, मी दादासाहेब पाटील यांना विनंती असेल या स्पर्धेसाठी अमूल्य वेळ देऊन आपल्यामध्ये उपस्थित राहत आहेत असिस्टंट कमिशनर ऑफ कस्टम यांचं या ठिकाणी झालेलं आगमन आणि आपण या स्पर्धेची आठवण म्हणून एक मोमेंटो देतोय, एक कॅप देतोय आणि त्यांचा विशेष सन्मान करतोय. दिगंबरजी पाटील आणि दादासाहेब पाटील यांच्या वतीने मात्र हा सन्मान केला जातोय आयोजन कमिटीकडून. सॅव्हिओ लॅम साहेब असिस्टंट कमिशनर ऑफ कस्टम यांचा विशेष सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. धन्यवाद सर. धन्यवाद चंदू सर. तर नक्कीच या ठिकाणी आपण पाहिलं पियुष फायटर संघानं प्रथमतः फलंदाजी करत असताना 35 धावा केल्या. 36 धावांचं लक्ष लवासा फायटर संघासमोर ठेवले आणि या
सामन्याचा नक्कीच पहिलं सत्र संपले. राहिलेला उत्तरार्ध, या उत्तरार्धामध्ये कशा प्रकारे धावा नक्कीच कुठून काढल्या जातील, विजयाकडे कशी आगेकूच केली जाईल, आपण ऐकूया आमच्या बरोबर आजच्या दिवसामध्ये जोडले गेलेले, ज्यांच्या वाणीतून मुखातून अत्यंत सुमधुर वाणीमधून चांगलं समालोचन आपल्याला संपूर्ण महाराष्ट्राला ऐकायला मिळतं. आपल्या अलिबागचे संदीप जगे साहेब, मी त्यांना विनंती करतो की राहिलेला उत्तरार्ध आपण आपल्या समालोचनामधून आलेल्या सर्व रसिक प्रेक्षक मायबापांच्या समोर मांडावा. धन्यवाद. धन्यवाद शाहीर विनोदजी जगदाळे. शैलेश सोंडकर यांना विनंती आहे, कृपया आमच्याशी आपण संपर्क साधायचा आहे. शैलेश सोंडकर यांना विनंती असेल की कृपया आपण आमच्याशी थोडा संपर्क साधायचा आहे. माझे गुणलेखक मित्र कांचन पालकर मला या ठिकाणी कळवतात की सामना जिंकण्यासाठी 36 धावांचं लक्ष्य आहे येणाऱ्या 5 षटकामध्ये. उपांत्य फेरीचा सामना आहे. लवासा फायटर संघ तिसऱ्या वर्षी या वेळेला मी जर चुकत नसेल तर मैदानामध्ये खेळतोय आणि पहिल्या वर्षी लवकर बाद होऊन परतावं लागलं. दुसऱ्या वर्षी क्वार्टर फायनल मध्ये मार्गात अडथळा निर्माण झाला आणि मग आता तिसऱ्या वर्षी आपण उपांत्य फेरीपर्यंत येऊन पोहोचलोय. क्रिकेटमध्ये असं नेहमी म्हणतो की सरते शेवटी जो जीता वही सिकंदर. विजयाच्या समीप जाणं, विजय आपल्या खिशामध्ये अर्थातच घेणं आणि किंबहुना विजयावरती शिक्कामोर्तब करणं, यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा प्रत्येक वर्षी होत असतं. पण दरवेळेला कधी कधी यश हुलकावणी देत असतं आणि ज्यालाच आपण क्रिकेटिंग परिभाषेमध्ये बर्डन ऑफ विनिंग सुद्धा म्हणतो. सेमीफायनलचा सामना तर याहूनही बर्डन ऑफ विनिंग असतो. तो म्हणजे कधी कधी आपण त्या फोमो मध्ये अडकतो ना, की फिअर ऑफ विनिंग अँड फिअर ऑफ लुझिंग. मला वाटतं क्रिकेटच्या या मैदानावरती या सगळ्या गोष्टी आज जोडल्या जाणार, जेव्हा दोन संघांमध्ये एक तुल्यबळ लढत पाहायला मिळेल की एकतर्फी लढत. या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो आपल्याला शोधायचं आहे. जेव्हा उपांत्य फेरीमध्ये हे दोन संघ एकमेकांसमोर उभे टाकलेत, पियुष फायटर विरुद्ध लवासा फायटर. प्रत्येक षटकाराला 500 रुपयांचं पारितोषिक असेल ते लवासा फायटर संघाच्या फलंदाजांसाठी. पहिला चेंडू या वेळेला मिड ऑफला खेळलाय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. असे 50% प्रयत्न परवडणारे नसणार आहेत. चांगला प्रयत्न जरूर, त्याचं कौतुक करावं लागेल, परंतु हाफ चान्सेस तुम्हाला सक्सेस मध्ये कन्वर्ट करावे लागेल. मला आज आपण कॉर्पोरेट टुर्नामेंट खेळतोय. कॉर्पोरेट टुर्नामेंट मध्ये नेहमी काही गोष्टी महत्वाच्या असतात. विजन स्टेटमेंट, मिशन स्टेटमेंट, गोल, ऑब्जेक्टिव्ह याच्यावरती सदैव काम केलं जातं आणि या अनुषंगाने आपण नेहमी म्हणतो ना की 1% थेरी इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. रादर त्या 1% थेरीवरती बोलू. चेंडू कव्हर्स मधून ट्रॅव्हल होतोय, वन बाउन्स, सीमारेषा बाहेर, चौकार. मोट केले बॅटिंग मध्ये मंथन डाकीला आणि पॉवर प्लेच्या षटकापासून पॉवरफुल बॅटिंग सुरू आहे, पण चेंडू हवेत. या वेळेला झेल सुटणार नाही. व्हॉट अ फॅन्टॅस्टिक कॅच. झेल टिपला जातोय. मंथन डाकी बाद होऊन परतणाऱ्या पॅव्हिलियन मध्ये याच विकेटच्या शोधामध्ये निघाला होता. तो अर्थातच पियुष फायटर संघ. पहिला फलंदाज बाद. पहिला फलंदाज बाद झालाय तो लवासा फायटर संघाचा आणि धावफलकावरती धावसंख्या आपण पाहतोय 1 गडी बाद 5. पहिल्या चेंडूवरती झेलचा चान्स निर्माण करण्यात आला. क्रिकेट इज द गेम ऑफ चान्स म्हणतात. मिड ऑफच्या क्षेत्ररक्षकाने तो प्रयत्न सुद्धा केला होता, पण त्यानंतर कुठेही हार मानलेली नाहीये. पुढच्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर त्याच्या पुढच्या चेंडूवरती संदीप पवार यांच्या नावावरती पहिली विकेट नोंदवली गेली. क्रिकेटच्या मैदानावरती संदीप नावाचं महत्व पुन्हा एकदा अधोरेखित होताना पाहायला मिळतंय.
नवीन फलंदाज मैदानामध्ये अर्थातच संघाचे कर्णधार सतीश देवकर या वेळेला मैदानामध्ये आलेले आहेत. मगाशी आपण ज्या गोष्टीबद्दल बोलत होतो की लवासा फायटर संघ सर्वप्रथम टॉप 4 मध्ये पोहोचलेला आहे या 3 वर्षामध्ये आणि त्यामुळे उपांत्य फेरीचं जे विजेतेपद असेल किंवा उपांत्य फेरीमधला विजय असेल तो आपल्या नावावरती शिक्कामोर्तब करताना काही अंशी का होईना बॉलर्सने जी कामगिरी केली त्याला आता या वेळेला जोड देण्याचा प्रयत्न फलंदाजांकडून सुद्धा होणार. पंच इशारा करतात की ऑफस्टमच्या बाहेर होता, एकेरी धावांना वाईडच्या स्वरूपात धावसंख्या आली, धावसंख्या वाढून पोहोचली ती 6 पर्यंत. पहिल्या षटकाचा खेळ मैदानामध्ये सुरू आहे. जिंकण्यासाठी 36 धावांची आवश्यकता. फार काही मोठं लक्ष आहे असं नाहीये, पण नेहमी असं म्हटलं जातं की आव्हान सोपं असलं की बेफिकिरी वाढते. सतीश देवकर सारख्या लेजेंडरी खेळाडूला माहिती आहे की या सगळ्या गोष्टीतून आपल्याला मानसिक दडपण दबावाच्या पेक्षा फ्री खेळणं महत्वाचं असणार. अपील केलं गेलं अर्थातच त्याच्यामध्ये उत्साह होता, पण आपण पाहतोय ना कौतुक करावं लागेल संदीप पवारच्या या गोलंदाजीचं. निर्धाव चेंडू टाकणं हे सुद्धा कौशल्य असतं आणि किंबहुना प्रतिस्पर्धी संघासमोर ज्या वेळेला आपण केवळ 36 धावांचं लक्ष उभं केलंय, प्रतिस्पर्धी संघ कोणत्या अर्थातच अप्रोचने मैदानामध्ये आलेला आहे याही पेक्षा आपले डावपेच काय असणार आहेत. बघा क्रिकेटमध्ये 3 डी फार महत्वाचे आहेत. डिसिप्लिन महत्वाचा आहे, डिटर्मिनेशन महत्वाचं आहे, पण त्याच वेळेला डेंजरस ॲटिट्यूड सुद्धा महत्वाचा आहे, जो अटॅकिंग ॲटिट्यूड आपण म्हणतो. याही वेळेला आपण पाहतो ना संदीप पवारची गोलंदाजी सतीश देवकरसाठी एक चॅलेंज निर्माण करणारी ठरली, परंतु सतीश देवकरांना माहिती आहे की आपण विकेट टिकवून ठेवणं हे महत्वाचं अर्थात टार्गेट असेल. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, धावफरकावरती 6 धावा आल्या. कुठे पूर्णपणे संमिश्र स्वरूपाचं यश म्हणता येईल ते या वेळेला गोलंदाजाच्या वाट्याला. दुसऱ्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर पुढचे 4ही चेंडू योग्य टप्प्यावरती टाकणं. याच दरम्यान सन्माननीय राजेश पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन झाले. राजेशजी पांडे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आम्ही त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. 12th CHA प्रीमियर लीग 2024 मध्ये पांडे साहेब आपण या व्यासपीठावरती उपस्थित झालात. CHA च्या या कौटुंबिक सोहळ्यामध्ये आपलं पुन्हा एकदा आम्ही मनपूर्वक शाब्दिक स्वरूपामध्ये स्वागत करतोय आणि वळतोय मैदानाकडे जिथे पहिल्या षटकाचा खेळ संपला. 6 धावा धावफलकावरती आल्या आणि जिंकण्यासाठी 36 धावांचं लक्ष असताना पुढच्या 24 चेंडूमध्ये अजूनही 30 धावांची आवश्यकता आहे. हे इक्वेशन समोर आहे. संघाचा कर्णधार या नात्याने मगाशी आपण सतीश देवकर यांच्या अर्थातच क्षेत्ररक्षण करताना खेळ पाहिला. प्रत्येक खेळाडूला दाद देणं असेल किंवा त्याच वेळेला त्याचं कौतुक करणं असेल, त्याला पाठिंबा देणं सुद्धा असेल, पण आता हीच प्रॅक्टिस मैदानामध्ये पाहायला मिळते ती प्रतिस्पर्धी संघ पियुष फायटर संघाकडून सुद्धा. प्रत्येक चेंडूवरती आपण पाहतोय ना कॉन्फिडन्स दिला जातोय गोलंदाजाला. मग पहिलं षटक संदीप पवार यांनी टाकलं, आता दुसऱ्या षटकामध्ये संदीप बोडके गोलंदाजीला आलेत. 2 संदीप मैदानामध्ये आलेले पाहायला मिळतात. अर्थात मगाशी जे वाक्य मी म्हणालो की क्रिकेटच्या मैदानातील संदीप नावाचं महत्व कदाचित याही वेळेला या 2 संदीपने दाखवायचं ठरवलेलं आहे. संदीप बोडके मैदानात गोलंदाजीसाठी सज्ज होत आहेत. ऑफस्टमच्या बाहेर पंच हात फैलावून इशारा करतात की प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर येणारी गाडी प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वरती येते आणि त्यामुळे धावफलकावरती एका धावेची भर नक्की पडणार आहे. 7 फॉर लॉस ऑफ 1 विकेट इन अ सेकंड ओव्हर. क्रिकेटच्या मैदानामध्ये अनेक आव्हानं सोपी असलेली आपण पाहिली. म्हणजे एक आव्हान तर भारतीय संघाने 105 धावा बनवल्या होत्या T20च्या सामन्यामध्ये बांगलादेश विरुद्ध आणि असं वाटलं की आपण तो सामना हरतोय. व्हॉट अ बॉलिंग फॅन्टास्टिक परफॉर्मन्स. फलंदाज बाद होतोय, फलंदाज लेग बिफोर द विकेट स्वरूपामध्ये बाद होतोय. नॉन स्ट्राईक एंडला सुद्धा इथे यष्ट्या उद्ध्वस्त केल्या होत्या, पण त्याच वेळेला एका चेंडूवरती 2 फलंदाज बाद होण्याचा नियम अद्याप तरी आलेला नाहीये. पण अभिमानास्पद या वेळेला गोलंदाजी म्हणावी लागेल संदीप बोडकेची, जेव्हा दुसरा फलंदाज बाद झालाय. बद्दल बोलत होतो ना की T20चा एक सामना झाला, भारताने फक्त 105 धावा बनवल्या आणि मग बांगलादेश संघ बॅटिंगला आला, पण त्यांचा 58 की 59 धावामध्ये खुर्दा करण्यात आला. जेव्हा रॉजर बिन्नीने केवळ 4 धावा देऊ, रॉजर बिन्नीचे पुत्र स्टुअर्ट बिन्नीने
स्टुअर्ट बिन्नीने अर्थातच केवळ 4 धावा देऊन 6 विकेट्स घेतल्या होत्या. तो त्याच्या आयुष्यातील ही ड्रीम स्पेल होता. भारतीय संघासाठी सुद्धा ड्रीम स्पेल होता. या ड्रीम स्पेलच्या शोधात निघालेला संघ पाहायला मिळतोय तो अर्थातच मैदानामध्ये क्षेत्ररक्षण करणारा पियुष फायटर संघ. फायटर हे नाव दोघांमध्ये आहे चंदू सर, आणि जेव्हा फायटर हे नाव असतं ना तेव्हा ते फायटिंग स्पिरिट सुद्धा पाहायला मिळावं ही अपेक्षा असते. लेफ्ट आर्म बॅट्समन मैदानामध्ये अशोक बोराडे मैदानामध्ये आलाय. तो आल्या आल्या ठोकतोय चेंडू डीप स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर. इट्स अ कडक षटकार. थँक्यू व्हेरी मच डीजे मास्टर. स्ट्रेस रिलीज कसा करायचा याचं उत्तर पाहायचं असेल ना तर एकदा तुम्ही फलंदाज अशोकला भेटा. लास्ट मॅच मध्ये सुद्धा तो असाच खेळला होता. याही वेळेला जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला. चेंडू शॉर्ट फाईन लेगला ट्रॅव्हल होतोय. एक धाव सतीश देवकर पळून पूर्ण करतात. त्यांचाच कॉल होता. त्यांना ही नोज दॅट हाऊ टू रन इज इम्पॉर्टंट बट हाऊ टू टर्न इज व्हेरी मच इम्पॉर्टंट इन क्रिकेट. आणि तेच या वेळेला मैदानामध्ये पाहायला मिळालं की जर कॉल आपला आहे, आपण डेंजर एंडला धावतोय, तर ती धाव पूर्ण होणं सुद्धा महत्वाचं आहे. क्रिकेटमध्ये जेव्हा मी समालोचनाला आता या पहिल्या षटकामध्ये सुरुवात केली तेव्हा त्या 1% अप्रोचची गोष्ट आपण बोलत होतो की तुम्ही तुमच्यामध्ये सातत्य कसं आणू शकता. तर 1% थेरीवरती काम करणं महत्वाचं. तुम्ही क्षेत्ररक्षक असाल तर जिथे 2 धावा येतात तिथे केवळ एका धावेचा प्रयत्न करा. जिथे फलंदाज आहात, जिथे 1 धाव पूर्ण करता तिथे दुसरे धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. ज्या वेळेला तुम्ही गोलंदाजी करताय तेव्हा अधिकाधिक चेंडू निर्धाव टाकण्याचा प्रयत्न करा. जर विकेट मिळत नसेल हा अप्रोच महत्वाचा. या वेळेला मात्र सतीश देवकर बाद होऊन परतणार पॅव्हलियनमध्ये. काय झेल टिपलाय. आजच्या दिवसातला कॅच ऑफ द डे आहे. फलंदाज बाद. सचिन वारंगेने हा झेल टिपला. पियुष फायटर संघाने आणि रिप्ले मध्ये आपण बघू शकतो ना काय झेल टिपलाय. अलीकडच्या काळात चंदू सर युट्यूब आलं त्याच्यामुळे आपण तो एक शब्द प्रयोग करायचो बघा समालोचनामध्ये, टीव्हीतला कॅच पकडला. याच्या अगोदर हा शब्दप्रयोग नेहमी समालोचन करताना समालोचक करायचे, पण आता ही सर्व क्षणचित्रे आपल्याला अवेलेबल असणार आहेत. मला वाटतं आज सचिन वारंगेची इंस्टाग्रामवरती ही रील तुम्हाला नक्की पाहायला मिळेल की काय कॅच पकडला सतीश देवकरचा. धावफलकावरती धावसंख्या लागल्यात 14. 36 धावा चेस करताना बंधन टाकी लवकर बाद झाला 4 या धावसंख्येवरती. मग धनंजय बाद झालेला पाहिला आपण. त्याच्यानंतर सतीश देवकर बाद होऊन परतलेले आहेत जेव्हा धावफलकावरती 14 धावा झालेल्या आहेत. 36 धावांचं आव्हान पार करत असताना क्रिकेटच्या अनिश्चितीच्या खेळामध्ये मी नेहमी म्हणत असतो की सरडा, राजकारण आणि क्रिकेट कधी रंग बदलेल सांगता येत नाही. या वेळेला बॅक टू द बॉलर खेळलाय आणि हा क्रिकेटने रंग बदललाय. चेंडू सीमारेषा पार. आणखीन एक दमदार षटकार. थँक्यू सो मच डीजे मास्टर. प्रत्येक षटकाराला लवासा फायटर संघाचे संघमालक यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आहे. दर्शन डाके मागच्या सामन्यात सुद्धा अफलातून खेळले होते. 21 धावा धावफलकावरती आल्यात. अपील केलं गेलं पंचांकडे. यष्टीरक्षक या ठिकाणी उत्साह दाखवतोय आणि त्याच वेळेला आपल्या गोलंदाजाला चीअरअप करतोय. 12 चेंडूंचा खेळ संपला. माझे गुणलेखक मित्र कांचनजी पालकर या ठिकाणी मला कळवतात. धावफलकावरती 21 धावा आल्यात. 20 धावा लागलेल्या आहेत. त्याच्यामुळे येणाऱ्या 18 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी 16 धावांची आवश्यकता असेल. या 20 धावा येताना पहिल्या षटकाचा जेव्हा आपण पाहिलं ना पृथक्करण पाहिलं, संदीप पवार यांनी 6 धावा खर्च केल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये संदीप बोडके गोलंदाजीला आले, त्यांनी 14 धावा खर्च केल्या. 12 चेंडूंचा खेळ संपला. पॉवर प्लेच्या 2 षटकामध्ये सतीश देवकर अँड कंपनीला माहिती होतं की 20 धावा या पुरेशा धावा आहेत. विकेट जरूर गेलेल्या आहेत पण धावा चेस करताना सामना जो आपण कधी कधी अंगावर ओढून घेतो ना तशी परिस्थिती मात्र पाहायला मिळत नाहीये लवासा फायटर संघाची. पियुष फायटर संघाला
एक त्या ड्रीम स्पेलची आवश्यकता आहे, ज्याचा उल्लेख मी स्टुअर्ट बिन्नीच्या त्या अर्थातच षटकाचा केला. कदाचित त्याचा उल्लेख तुम्हाला अनेक गोलंदाजांना आठवून करावा लागेल. जेव्हा मिडनवर अनेक वेळेला टाकल्या जातात, टेनिस क्रिकेटच्या गोष्टी करायच्या झाल्या तर अनेक असे रेकॉर्ड्स आपणही काही वेळेला केलेले असतात. मग त्या इतिहासाला थोडी उजळणी द्यावी लागते. 18 चेंडू येणं बाकी आहेत. सामना जिंकण्यासाठी 16 धावांची आवश्यकता. सीएचे प्रीमियर लीगचं हे 12वं पर्व आहे आणि 12व्या पर्वामध्ये आपण ज्या प्रकारे क्रिकेटचा मित्रांनो आनंद लुटतोय ना, तो नक्कीच निराळा आहे. या आनंदामध्ये कौटुंबिक सोहळा हा शब्दप्रयोग अगदी मार्मिक आणि योग्य अशा प्रकारचा शब्दप्रयोग या ठिकाणी करण्यात आलाय, कारण इथे प्रत्येकाशी मित्रत्वाचं नातं जपलं जात आहे. खऱ्या यावेळेला चेंडू हवेत, पुन्हा एकदा झेलचा प्रयत्न केला गेला. फलंदाज थोडक्यात बचावतोय. प्रोटेक लॉजिस्टिक्सचे डायरेक्टर सन्माननीय गणेशजी कांचन या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी गणेशजी कांचन यांना विनंती करतो की कृपया सर आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. आपलं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत आहे आणि विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. सीएचे प्रीमियर लीगच्या या 12व्या पर्वामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतोय आणि वळतोय मैदानाकडे, ज्या ठिकाणी एक सर्वे आला होता. शादी.com वरचा हा सर्वे होता. हा येस, तो सांगतो मी तुम्हाला. या चेंडू नंतर बोलू. 21 धावा धावफलकावरती लागल्यात. गोलंदाजीसाठी सज्ज झालाय रमेश सिंग, अर्थातच गोलंदाजी करतोय. छोटू यावेळेला गोलंदाजीसाठी मैदानामध्ये आलाय. रमेश सिंगने जसं चंदू सर म्हणाले की व्यावसायिक क्रिकेट फार मोठ्या प्रमाणावरती खेळलेला आहे. त्या व्यावसायिक क्रिकेटच्या अनुभवाला आता मैदानावरती जोडावं लागेल. कनेक्टिंग द डॉट्स नावाचं स्टीव्ह जॉब्स यांचं एक फार सुंदर पुस्तक आहे. जर कधी जमलं तर ते आयुष्यात प्रत्येकाने वाचावं. आयुष्यामध्ये या सगळ्या अनुभवाला तुम्हाला कुठे ना कुठे जोडावं लागतं, तेव्हा तुमचं जीवन परिपूर्ण होतं. क्रिकेटच्या मैदानात सुद्धा हे बऱ्याच वेळेला आपण पाहतो. अनेक हार पचवल्यानंतर आपल्याला कळतं की विजयाचं महत्व काय आहे. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बराच काळ हवेत आणि आणखीन एक फलंदाज बाद. त्याच वेळेला वरद लॉजिस्टिक्सचे मालक सन्माननीय विनायकजी अपराध यांचे या ठिकाणी मी मनपूर्वक स्वागत करतो आणि विनंती करतो की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. विनायकजी अपराध, आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हावं आणि सीएचे प्रीमियर लीग 2024च्या या 12व्या पर्वाची शोभा वाढवावी अशी आपणास विनंती असेल. एकदा नजर टाकूया अर्थातच गुणफलकावरती. जेव्हा 21 धावा झाल्यात गोलंदाजीसाठी रमेश सिंग आला. रमेश सिंगने 3 चेंडू टाकलेत, 1 विकेट स्वतःच्या नावावरती नोंदवली. दर्शन डाकी बाद होऊन परतलेला आहे पावलांमध्ये, त्यामुळे हा सामना नक्की कोणाच्या बाजूने कसा कधी वळेल हे सांगता येत नाहीये. 15 चेंडू येणं बाकी, 15 धावांची आवश्यकता असणार आहे. आखूड टप्प्याचा चेंडू यावेळेला वेगात टाकला होता. यष्टी रक्षक चुकतोय, चेंडू ट्रॅव्हल होतो. यावेळेला थर्डमॅन सीमारेषेवरती क्षेत्ररक्षक जोपर्यंत धावत जाऊन चेंडू अडवतील. 2 धावा पूर्ण झाल्या, 3ऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. फॅन्टॅस्टिक रनिंग बिटवीन द विकेट. या 3 धावा बायच्या स्वरूपात जरूर आलेल्या आहेत, पण धावा येत असताना सगळ्यात महत्वाचं होतं की क्रिकेटमध्ये धावा कोणत्याही स्वरूपात आल्या तरी त्याला महत्व असतं. धावा कशा स्वरूपात आल्यात, बॅटच्या स्वरूपात आल्यात, बाईटच्या स्वरूपात आल्यात, लेग बाईटच्या स्वरूपात आल्यात, डझंट मॅटर अबाउट दॅट. इट इज ऑल अबाउट टू बी द रन रन अँड रन. 14 चेंडू येणं बाकी. सामना जिंकण्यासाठी 12 धावांची आवश्यकता. क्रिकेटच्या या अनिश्चितेच्या खेळामध्ये बर्डन ऑफ विनिंग प्रत्येकाला असतं. विद्या बालन यांच्या भाषेमध्ये म्हणायचं झालं तर इट इज ऑल अबाउट एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट अँड एंटरटेनमेंट. आणि करमणुकीसाठीच तर आपण मैदानावरती सुद्धा येत असतो. 14 चेंडू येणं बाकी आहेत. सामना जिंकण्यासाठी 12 धावांची आवश्यकता. यावेळेला हलक्या हाताने खेळला जातोय. चेंडू पुन्हा एकदा ट्रॅव्हल होतोय. आपण पाहतोय गलीमधून चेंडू हा थर्ड मॅन सीमारेषेच्या बाहेर जाणार आहे. व्हॉट अ फॅन्टॅस्टिक स्ट्रोक. या वेळेला खऱ्या अर्थानं आपण म्हणतो ना की डोकेलिटीचा वापर करण्यात आलाय. चेंडू सीमारेषा पार, आणखीन एक चौकार.
बाकी 8 धावांची आवश्यकता. याच दरम्यान दिंडोरी विभागाचे शिवसेनेचे सचिव सन्माननीय निलेशजी गवळी साहेब यांचं व्यासपीठावरती आगमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. 13 चेंडूत 8 धावांची गरज. बघा, क्रिकेटमध्ये शक्तीपेक्षा युक्तीलाही फार महत्व आहे आणि तेच आपण मैदानामध्ये पाहतोय. युक्तीने धावा वसूल केल्या जातात. शक्तीपेक्षा युक्ती अनेक वेळेला वरचढ ठरते. ते मैदानात पुन्हा एकदा त्याचा प्रत्यय येतोय. कम ऑन डीजे. 12 चेंडू येणं बाकी. सामना जिंकण्यासाठी आता केवळ 4 धावांची आवश्यकता असणार आहे. 32 धावा धावफलकावरती लागल्यात. एक्झॅक्टली मगाशी आपण पाहिलं की बाईटच्या स्वरूपात ज्या 3 धावा आल्या त्यानंतर स्ट्राईक चेंज झाला. स्ट्राईक चेंज झाल्यानंतर फलंदाज अशोक बुराडेने या ठिकाणी मैदानामध्ये 2 चौकार वसूल केले. आपण म्हणतो ना की धीरे धीरे हॉले हॉले या पद्धतीने मैदानामध्ये डाव सजवायचा. पण क्रिकेटमध्ये त्या अर्थातच सेन्सिबल माइंडला सुद्धा तेवढंच महत्व असतं. आपण नेहमी म्हणतो की क्रिकेटमध्ये पॉवरफुल फटकेबाजीच्या फलंदाजांचा लक्षात ठेवलं जातं. मायकल बेवनला का लक्षात ठेवला? पॉवरफुल फटकेबाजीसाठी नाही, मॅच फिनिशिंगसाठी मायकल बेवनला लक्षात ठेवला. ऋषिकेश कानेटकरच्या त्या चौकाराला आपण का लक्षात ठेवला? कारण सकलेनला त्यावेळेला तो चौकार मारणं गरजेचं होतं, म्हणून ऋषिकेश कानेटकरला कुणी विसरलं नाही. ही फार महत्वाची असतं. डावखुऱ्या फलंदाजांची ही शैली ज्या ज्या वेळेला कामी येते त्या त्या वेळेला आपण त्यांना अशा खेळासाठी सुद्धा लक्षात ठेवतो. आपण युवराज सिंगला पण लक्षात ठेवतो, पण आपण मायकल बेवनला सुद्धा तेवढाच लक्षात ठेवतो. सामना जिंकण्यासाठी येणाऱ्या 12 चेंडूत 4 धावांची आवश्यकता आहे. सीएचे प्रीमियर लीग मधल्या या पर्वामध्ये लवासा फायटर संघ जो आतापर्यंत मागच्या 3 वर्षात म्हणजे हे वर्ष पकडून क्वार्टर फायनलचा जे अंतर होतं ते पार करू शकले नव्हते, पण आज सेमीफायनलला आले. मगाशी आपण सामन्याला सुरुवात होताना किंवा दुसऱ्या इनिंगच्या डावामध्ये म्हणालो होतो की फिअर ऑफ विनिंग अँड फिअर ऑफ लुझिंग हा फोबिया प्रत्येकाला असतो आणि हे दडपण प्रत्येकाला जाणवत असतं. कोणाला जिंकण्याचा दबाव असतो तर कोणाला हारण्याचा. आणि म्हणूनच मैदानामध्ये जेव्हा एक आपण कॉर्पोरेट लीग खेळत असो किंवा मग एखादा प्रोफेशनल खेळ मैदानामध्ये खेळत असो, पण तो दबाव प्रत्येकाच्या मनावरती असतो. पाहायचंय की या 12 चेंडूत हा पुन्हा एकदा एक सुंदर झेल टिपला जातोय. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण होतोय. आणखीन एक फलंदाज बाद होऊन परतणाऱ्या पावलांमध्ये. 11 चेंडू येणं बाकी. सामना जिंकण्यासाठी 4 धावांची आवश्यकता. थँक्यू सो मच डीजे मास्टर. क्रिकेट अनिश्चितेचा खेळ आहे. 11 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी अजूनही 4 धावांची आवश्यकता आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये फलंदाजीला येतोय. कुशल कोरडे 7व्या क्रमांकावरती कांचनजी मला कळवतात की तो फलंदाजीला येतोय, म्हणजे 5 फलंदाज माघारी परतलेले आहेत. ती बाजू धरून ठेवावी लागेल ज्या वेळेला मैदानामध्ये आपण पाहिलं की अशोक बुराडेने आतापर्यंत 1 षटकार 2 चौकाराने आपल्या खेळीमध्ये क्रिकेटिंग स्किल काय असतं ते दाखवलंय. कोणत्याही कामामध्ये मग तुम्ही एखाद्या ऑर्गनायझेशनचे एखादे रिप्रेझेंटेटिव्ह एम्प्लॉई म्हणून असाल, तुम्ही एखादा बिझनेस हँडल करत असाल किंवा तुम्ही खेळाडू असाल, 2 गोष्टी फार महत्वाच्या, स्किल अँड विल. एक हाती या वेळेला एका हाताने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला. येस, त्याचीच आठवण करून देतोय. कुशल कोरडे मैदानामध्ये आलाय. कदाचित त्याच्या डाव्या हाताला जखम झालाय म्हणून त्याने उजव्या हातामध्येच बॅट पकडली होती. एका हातामध्ये तो बॅट पकडून मैदानात आला. मला वाटलं की त्याला किरण पवार ची व्हिडिओ त्याने पाहून आला की काय. कधी कधी येतो ना आपल्या अंगामध्ये, मी नेहमी म्हणतो की आपल्या अंगामध्ये देव येतो, आपल्या अंगामध्ये देवी येते. आपल्या अंगामध्ये ज्या दिवशी स्वामी विवेकानंद येतील, आपल्या अंगामध्ये ज्या दिवशी डॉक्टर APJ अब्दुल कलाम येतील, त्यावेळेला भारत देशाची डेव्हलपमेंट अधिक चांगली होईल. पण ओळव्या मैदानात जिथे सामना जिंकण्यासाठी 10 चेंडूमध्ये 4 धावांची गरज आहे. सिंगलसाठी प्रयत्न केला जाणार आणि तो प्रयत्न यशस्वी सुद्धा होतोय. गुड ॲथलेटिझम, रनिंग बिटवीन द विकेटचं कौतुक होईल आणि त्याच वेळेला स्ट्राईक रोटेट करण्याचं जे कौशल्य मैदानामध्ये दाखवलंय ते सुद्धा तेवढंच महत्वाचं. कारण आता अशोक बुराडे स्ट्राईकला येतोय. 9 चेंडू येणं बाकी आहेत. सामना जिंकण्यासाठी 3 धावांची आवश्यकता.
आज संपूर्ण दिवसभर अर्थातच सीएचे प्रीमियर लीगचे 3 वर्ष विजेते, 1 वर्ष उपविजेते, तब्बल 5 ते 6 स्पर्धा खेळण्याचा अनुभव, सीएचे प्रीमियर लीग स्पर्धांच्या आयोजकांमध्ये समावेश किंवा त्याच वेळेला त्यांच्या समवेत समालोचक, या वेगवेगळ्या नात्यामध्ये चंदू शेट्टे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि या 12 वर्षाच्या प्रीमियर लीग मध्ये त्यांचं आणि तुमचं सर्वांचं नातं हे ऋणानुबंधाचं राहिलेलं आहे. ते आजही त्याचा आपण अनुभव घेतोय. चांगली गोलंदाजी होते, पण धावा रोखणं महत्वाचं होतं. बघा, क्षेत्ररक्षण करताना आता केवळ 2 धाव्यांची गरज असणार आहे सामना जिंकण्यासाठी. सर चंदू सर, आपण पाहिलं मगाशी जेव्हा 14 चेंडूमध्ये 15 चेंडूत 15 धावांची गरज होती, मिस फिल्डिंग झाली. परत एकदा आपण पाहिलं 14 चेंडूमध्ये 12 धावांची गरज होती, एक चौकार वसूल केला गेला, तिथेही मिस फिल्डिंग झाली आणि मिस फिल्डिंगच्या तब्बल 7 धावा आल्या. 2 चेंडूंवरती सलग 7 धावा येणं या अर्थातच पियुष फायटर संघाला परवडणाऱ्या नव्हत्या. फलंदाज बाद, एका हाताने खेळण्याचा प्रयत्न, कारण तो जायबंदी होता, परंतु त्रिफळाची स्वरूपात बाद होऊन परतेल पावलांमध्ये. 6वी विकेट लवासा फायटर संघाची. धन्यवाद डीजे. धन्यवाद डीजे. या ठिकाणी आगमन होत आहे मंचावर जर पाहिलं तर प्रोटेक लॉजिस्टिकचे सर्वा गणेश कांचन सरांचे या ठिकाणी आगमन होत आहे. त्याचबरोबर जर पाहिलं तर आमच्या घाटकोपरचे प्रचंड क्रिकेट प्रेमी आहेत, ते ख्यातनाम उद्योजक आहेत, त्यांचे या ठिकाणी आगमन होत आहे. दुसऱ्या बाजूला वरद लॉजिस्टिक आपल्या सगळ्यांच्याच परिचयाचं लगातार 11वी वर्षी ही स्पर्धा खेळते आणि त्याचबरोबरने जर पाहिलं तर महाराष्ट्रातील मोठमोठ्या स्पर्धाही वरद लॉजिस्टिक गाजवत असतो. त्यामुळे दोन्ही मान्यवरांचं हार्दिक स्वागत. त्याचबरोबर अशोक शेठ गुले आपलेही या ठिकाणी आगमन झाले. सरपंच साहेब, आपले हार्दिक स्वागत. दादाभाऊ चौगुले यांच्याकडून पारितोषिक आलेलं आहे. जर अशोकने षटकार मारला तर त्याच्यासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. अशोक शेठ गुले साहेब, विनंती असेल आपण मंचावर यायचं. रोठा पिंपळगावचे सरपंच आणि आपल्या सीएचे एक महत्वाचं व्यक्तिमत्व अशोक शेठ, या मंचावर यायचं. 7 चेंडूत 2 धावांची गरज होती. पंचांचा इशारा आलाय की हा वाईड असणार आहे. अजूनही 1 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. क्रिकेट बघा, टेनिस क्रिकेट सुद्धा अलीकडच्या काळामध्ये लोकल टू ग्लोबल झालेला आपल्याला पाहायला मिळालं. 1 धावेची गरज आहे इथे. लवासा फायटर संघ जो अर्थातच अंतिम फेरीत जाण्याचं जे स्वप्न उराशी बाळगून त्यांचा हा जो प्रवास सुरू झाला होता, कर्णधार सतीशजी देवकर यांच्या नेतृत्वाखाली मैदानामध्ये संपूर्णपणे संघ उतरला होता आणि ते स्वप्न या वेळेला सत्यात उतरवलं जात आहे. अंतिम फेरीमध्ये प्रवेश निश्चित होतोय. मनपूर्वक अभिनंदन लवासा फायटर अँड हार्ड लक टू पियुष फायटर.